राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आहेत आपल्याबरोबर। रोहित पवारजी, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सातत्यानं महाराष्ट्रात गाजतोय। काल परवा नागपुरामध्ये रात्री हिंसाचार संपूर्ण घडला। त्या हिंसाचाराच्या घटनेमध्ये काही पोलीस उपायुक्त जखमी झाले, महिला पोलिसांच्या अंगावरती हात टाकण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हा सुनियोजित कट आहे म्हणून। बघा, कुठल्याही महिलेवर अधिकाऱ्यांवर जर कोणी हात टाकला असेल, काही वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते चुकीचं आहे। त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो। जी काय कारवाई सरकारला करायची ती लगेचच्या लगेच त्या ठिकाणी करण्यात यावी। आता फक्त जेव्हा काल उत्तर दिलं जात होतं तेव्हा एकतर निवेदन मुख्यमंत्री साहेब देतात। आता मुख्यमंत्र्यांचं निवेदन झाल्यानंतर परत उपमुख्यमंत्री साहेब का बोलले मला माहीत नाही, पण दोन्ही बोलत असताना त्यांनी काय सांगितलं की हे प्री नियोजित, म्हणजे आधीच याचं नियोजन झालं होतं आणि हा कट त्या ठिकाणी खूप दिवसांपासून प्लॅन केला होता। तर माझा प्रश्न असा आहे की तुमच्याकडे होम डिपार्टमेंट आहे, मग तुमचं इंटेलिजन्स डिपार्टमेंट झोपलं होतं का? त्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटला हे कळलं नाही का अशा गोष्टी तिथे चालू आहेत? आणि जर तुमचं इंटेलिजन्स डिपार्टमेंट एवढं निकामी असेल तर उद्या जाऊन एखादी मोठी गोष्ट झाली आणि त्यात गरिबाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असेल? नाही तर मग दुसरं असेल। इंटेलिजन्स डिपार्टमेंटला माहीत होतं, जसं कोरटकर कुठं फिरतोय हे इंटेलिजन्स डिपार्टमेंटला माहिती पण कारवाई केली जात नाही, तसं तुम्हाला माहिती असताना तुम्ही कारवाई केली नाही, दंगल होऊन दिली, मग कुठेतरी या सरकारचा त्या दंगलीला पाठिंबा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आता प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकरांचा मुद्दा तर बाजूला गेला, औरंगजेबाची कबरीचा मुद्दा तापला, परंतु काल कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरांचा जामीन अर्ज फेटाळला आहे। आता कोल्हापूर पोलीस नागपुरात दाखल झाली आहे त्यांच्या शोधाकरता, कारण की प्रशांत कोरटकरला कधी अटक होऊ शकते, परंतु प्रशांत कोरटकर अजून देखील फरार आहे गेल्या अनेक दिवसांपासून। आता हे बघा, तो सुरुवातीला जेव्हा छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात तो बोलला होता तेव्हा तिथं त्याला कुठं हे सगळ्यांना माहीत होतं, त्या घराला पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं। त्या पोलीस प्रोटेक्शनमधून पळून तो मध्य प्रदेशमध्ये गेला। मध्य प्रदेशमध्ये तुमचं सरकार आहे, काही दिवसांपूर्वी तो मुंबईत आला असं इंटेलिजन्स आहे असं लोक चर्चेत आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी माहीत असताना आता कोल्हापूरचे लोक नागपूरला गेल्यानंतर तो मुंबईत असेल तर काय करणार? शेवटी एकदा पकडा ना। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की कोरटकर सारखा एक फालतू माणूस जो अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलतो तो सुद्धा जर पोलिसांना पकडता येत नसेल तर इंटेलिजन्स डब्यात गेलेला आहे, वाटोळ झालेलं आहे आपल्या महाराष्ट्राचं इंटेलिजन्सचं असं कुठं म्हणावं लागेल। नाही तर कोरटकरना पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं केला जातो। मुंबई महानगरपालिकेमध्ये यंदा जवळपास 240 कोटी रुपयांचा संपूर्ण नालेसफाईचं कंत्राट ओपन झालेलं आहे। त्याच्यावरती आता AI टेक्नॉलॉजीद्वारे आता संपूर्ण ते काम, नालेसफाईचं काम आता AI टेक्नॉलॉजीच्या देखरेखीखाली होणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिका आणि गाळ, नाल्यांमधला गाळ याच्यामधला भ्रष्टाचार आपल्याला समोर येताना बघा, जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात असेल तर चांगली गोष्ट, स्वागत केलं पाहिजे। एकदा अख्खं टेंडर गेल्यानंतर, म्हणजे अख्खं वर्ष गेल्यानंतर त्या AIचा कसा फायदा होतो हे आपल्याला बघावं लागेल। तुम्ही AI आणतच असाल ना तर मग तुमच्या मंत्र्यांच्या ऑफिसच्या बाहेरसुद्धा AI आणून ठेवा, कारण तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा सुरू आहे। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये तिथं प्रशासक असताना 2.5 लाख कोटीची कामं दिली गेली, त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला तो त्या ठिकाणी तुम्ही काढा। आता ठाण्याला जो भ्रष्टाचार झाला, भाजपचेच आमदार ते सुद्धा दरेकर साहेब जे एक प्रमुख नेते आहेत ते काय बोलतात की त्यात भ्रष्टाचार झाला, म्हणजे 1400 कोटीवरनं 2600 कोटीवर ते टेंडर नेलं गेलं। तुमचाच नेता बोलतोय, कारवाई करून दाखवा हिंमत असेल तर। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसकट अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। आता ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबर नंतर या राज्यातल्या सगळ्या महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। सातत्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणं जवळपास 2-1 वर्ष झालेत, कसं किती योग्य आहे? हा विषय सुरुवात कसा झाला, भाजपचाच एक कार्यकर्ता OBC राजकीय आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेला। हे मी नाही, भुजबळ साहेब तिथं म्हणले होते, हे सगळ्यांनी तिथं ऐकलेलं आहे। आणि ते प्रकरण वाढत वाढत आत्तापर्यंत म्हणजे 7 वर्ष झालं तिथं काही जिल्ह्यांमध्ये तिथं लोकल बॉडी इलेक्शन झालेलं आहे, म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका। आता तो विषय चर्चेत आला होता कोर्टामध्ये, पण आता तो गेला मेमध्ये। तो कोर्टात चर्चेत येणार, निकाल कधी दिला जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही, पण त्याच्याचबरोबर एक इम्पेरिकल डेटा लागतो जो आहे तो मान्य आहे का नसेल। तेलंगणाने आता नवीन केला आहे, OBC किती, बाकी समाज किती, वेस्ट बेंगॉलमध्ये केला जातो, तो जर मागितला गेला त्याला अजून काही काळ लागणार आहे। त्यामुळे इलेक्शन कधी होईल हे माहीत नाही, पण या काळामध्ये काय झालं आहे तर जो पालकमंत्री तो तिथला मुख्यमंत्री त्या जिल्ह्याचा, जर तिथं अधिकारी ते मंत्री झालेले आहेत आणि मोठा भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी झालेला आहे। आणि जे काही लोकप्रतिनिधी असतात त्यांना माहीत असतं लोकांना काय पाहिजे, पण या अधिकाऱ्यांना एसीत बसून फक्त कॉन्ट्रॅक्टरशी बोलून जे काय मलिदा खायचं ते खातात, सामान्य लोकांचे प्रश्न सुटत नाही। नुकसान हे त्या जिल्ह्याचं आणि त्या आपल्या या महाराष्ट्राचं झालं असं आपल्याला म्हणावं लागेल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। संपूर्ण गाळच्या संदर्भात जे आहे ते जो
AI टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी न बसवता मंत्र्यांच्या कार्यालयावरती AI टेक्नॉलॉजी जी आहे ती बसवा, त्याच्यावरतून नालेसफाईचा भ्रष्टाचार जो आहे तो बाहेर येईल असं मत जे आहे ते आमदार रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.